नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग व्यक्ती असतील, विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, आजारी व्यक्ती असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून, प्रशासनाच्या माध्यमातून 6 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित केले जाणार या संदर्भात वेबसाईटवरती नोटिफिकेशन टाकली होती. परंतु 6 तारीख आली तरी सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होताना दिसत नाही. तर जे पोर्टल आहे या पोर्टलवरती वेगवेगळ्या तारीख सुद्धा दिसत आहेत. मी स्क्रीनवरती तुम्हाला दोन्ही तारखा दाखवतोय. म्हणजे तो जो टॉपअप आहे, नोटिफिकेशनचा टॉपअप आहे, तो येतोय जातोय असा आहे. तर मी त्या ठिकाणी पाहत असताना 2 स्क्रीनशॉट मला मिळाले, ते मी ते तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण झाला आहे वेबसाईटचा. त्यामुळे वितरण नेमकं कधी होणार याविषयी खूप मोठी शंका निर्माण होत आहे. आपण सुद्धा संबंधित लोकांशी बोलला असताना त्यांनी असं म्हटलं की वेबसाईटचा प्रॉब्लेम आहे, पोर्टलवरती प्रॉब्लेम आहे. आमच्याकडून बऱ्यापैकी काम पूर्ण झालेलं आहे, परंतु पोर्टलवरती काम किंवा प्रॉब्लेम असल्या कारणाने हे पैसे वितरण होणं शक्य नाही आहे. कदाचित हे पैसे तुम्हाला सोमवारी, बघा मी काय म्हणतोय, कदाचित हे पैसे तुम्हाला सोमवारी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीची माहिती त्यांच्याकडून आली. आणि त्यांच्याकडून हेही सांगण्यात आलं का जर व्यवस्थित जर झालं तर आम्ही प्रयत्न करू हे वेळेत पैसे देण्याचा. परंतु मित्रांनो, या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितोय की पोर्टलवरती वेबसाईटचा अडचण आणि प्रॉब्लेम असल्या कारणाने निधी वितरणासाठी विलंब होत आहे. कदाचित सोमवारी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील अशा पद्धतीची प्राथमिक माहिती, बघा मी प्राथमिक 100% नाही, प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळालेली आहे आणि ती तुमच्यासमोर ठेवलेली आहे. कारण कदाचित काही लोकांना असंही वाटेल का सर तुम्ही 100% खरी माहिती सांगत नाही, किंवा सर तुम्हाला श्युरिटी नाही आहे का बाबा पैसे कधी येणार या सगळ्या गोष्टी. एक लक्षात ठेवा, तांत्रिक अडचण असली की त्याच्यापुढे कोणाचंच चालत नाही. नाही आमचंही चालणार किंवा नाही प्रशासनाचं का नाही सरकारचं चालणार. त्यामुळे थोडासा आपण सुद्धा विचार करायला पाहिजे की तांत्रिक अडचण कारणामुळे हे पैसे कदाचित लेट येत आहेत. त्यांच्याकडून तर सोमवारची तारीख, सोमवार सांगण्यात आलं, परंतु मी त्यांना अशी रिक्वेस्ट केली की सर सोमवारी वगैरे नको आहे. जर समजा होत असेल प्रयत्न तर संध्याकाळपर्यंत तरी पैसे खात्यामध्ये टाकलं तर खूप बरं होईल. कारण तुम्ही नोटिफिकेशन टाकताय आणि ठराविक वेळेमध्ये पैसे जर जमा झाले नाही तर लोकांचा गैरसमज निर्माण होतो की त्यांना अडचणी निर्माण होतात. आणि सगळे दिव्यांग व्यक्ती आहेत, विधवा महिला आहेत, ज्येष्ठ नागरिक आहे, तर कुठेतरी त्यांच्या भावनेशी खेळल्यासारखं वाटतं आणि जास्तीत जास्त फोन मेसेज त्यांचे येतात. आम्हाला सुद्धा त्यांना उत्तर देता येत नाही. तर प्लीज कृपा करून एक विनंती असेल की संध्याकाळपर्यंत जरी झालं तरी सुद्धा पैसे टाका. कारण शनिवार रविवार सुट्टीचा विषय आहे, सगळ्या अडचणी आहेत. तर त्यांच्याकडून असं आलं का बाबा आम्ही प्रयत्न करू, झालं तर टाकतो, नाही तर सोमवारी वगैरे तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकू. तर अशा पद्धतीची ओव्हरऑल प्राथमिक माहिती मिळाली, ती तुमच्यासमोर ठेवली. या माहितीमध्ये जर काही बदल झाला, बघा मी काय म्हणतो, या माहितीमध्ये जर काही बदल झाला तर नक्कीच त्याविषयी व्हिडिओ टाकली जाणार. याचा अर्थ असा नका समजू का बाबा सर तुम्हाला 100% श्युरिटी माहिती नाही आहे, पैसे कधी येणार, आणि तुम्ही व्हिडिओ बनवली किंवा तुम्ही सांगितलंय. कारण प्रत्येकाचा गैरसमज लगेच होतोय, कारण मी बघतोय कमेंट्स, मी प्रत्येक कमेंट्स वाचतोय. त्यामुळे गैरसमज व्हायला वेळ लागत नाहीये. परंतु लाभार्थ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न आहे की सर जे काही असेल ते आम्हाला माहिती सांगा. कदाचित कधी काय होतं माहिती आहे का, आम्हाला सगळी माहिती मिळते पण ती रिसॉल्व झाली, म्हणजे ती सॉल्व्ह झाल्यानंतर वेगळी माहिती परत येते. म्हणजे समजा आम्ही सांगितलं का बाबा संध्याकाळी 3 वाजता पैसे येणार आणि ते आले नाही, तर लोक सांगतील का सर तुम्ही सांगितलं होतं आले नाही. कदाचित असंही म्हणतो की सोमवारी येतील आणि मग पैसे नाही आले तर सांगतील का बाबा सर तुम्ही सांगितलं सोमवारी, आज पैसे आले. या सगळ्या तांत्रिक अडचणीमुळे ज्या काही गोष्टी घडतात, मी तुम्हाला थोडंसं क्लिअरिफिकेशन दिला का बाबा तुम्हाला असं नको वाटायला का बाबा सर नेमकं काय तुम्ही सांगताय होय जर आणि तर, पण तांत्रिक अडचण ही 100% आहे. त्यांच्याकडून माहिती मिळाली की सोमवारपर्यंत आम्ही पैसे वाटू, पण त्यांना ही विनंती केलेली आहे की बाबा सर शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करा. पोर्टल तांत्रिक अडचण ही कधीही सॉल्व्ह होऊ शकते, त्याच्यासाठी का बाबा 2-3 दिवस जातं असं नाही आहे. ज्या दिवशी होईल, ज्या वेळेस होईल त्यावेळेस नक्की पैसे टाका आणि माहितीसुद्धा आम्हाला पोहोचवा, आम्ही महाराष्ट्रामध्ये पोहोचू. अशा पद्धतीची लाभार्थ्यांकडून जी प्रश्न विचारता का सर नेमकं काय, पोर्टलवरती अपडेट दिले तरी पण वितरणाच्या संदर्भात कोणीही कुठेही माहिती सांगताना दिसत नाही, तर त्यांच्यासाठी ही वरची माहिती तुमच्यापर्यंत ठेवली. सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा जेणेकरून त्यांना वस्तुस्थिती कळेल की वितरणासाठी कशा पद्धतीची अडचण येते. आणि प्राथमिक माहिती सोमवारपर्यंत पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील. जर समजा ह्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या तर पैसे वितरणाची प्रोसेस सुरू झाली तर तुमच्यासमोर माहिती ठेवली जाणार. अशा पद्धतीने महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.